शिक्षा करणारे आनंद ब्रह्मांडाचे मालक राम रूपाने नटलेले आज भगवान परमात्मा बोलू लागलेले याप्रमाणे सर्वांना शिक्षा लावीन आणि आणून बसवीन बोला मारीन राक्षस झालीन हे जगती तळा झाला तो अग्नी कल्लोळ काळा काळा बघुरी या पद्धतीने भयंकर राग आलेला देवाला मला काय घेणं देणं माझा लक्ष्मण अशा अवस्थेमध्ये पडला तर शिक्षा लावील आणि बसवील अशा पद्धतीने बोलू लागले आकार मानलाय वाट लोक मला हरमडीत राम होता कुलाचे डोळे झाकी प्रलय रुद्र देवाला भयंकर राग आलेला पाहिला प्रलय रुद्र रुद्र म्हणजे भगवान शंकर प्रलय करणारे बसा आमदार साहेबांचे तर असो या पद्धतीनं सुंदर प्रकारची कथा सांगतेकडे चाललेली बोला ब्रह्मा म्हणे काय झाले काळे विन पर्यंत मानिले तुने करता मला ओढवले पुन्हा कैसे सकल ब्रह्मांड वाच्यकाला वाचायचं सूचकाला सांगायचं संयोजकाला केव्हा संपत्ती की कोण कोण राहिले किती राहिले चालूच आहे तिचं तर या पद्धतीनं काळाचाही काळ भगवान परमात्मा देवाला अत्यंत राग आलेला असं दात्रांचं वर्णन आहे कथा गोड पावन बऱ्याच वर्षापासून रामायण चालतंय आपल्या इथं रामायण ऐकणारी मंडळी मला सर्वांना अगदी रामायण रामकथा मुखोद्गत आहे बोला होता सगळा प्रति मरकटे सैरा ते देखोरी थोर थोरा वानर वीर पुढे धावे देवाचं दैदिप्यमान रूप पाहिल्यानंतर सामान्य वानर होते पळू लागलेले तुम्हाला तेवढ्यामध्ये काही बलवान विरोधी उभे राहिले थांबा 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 पळू नका एका घंट्यात आरती होती पळू नका बोला नवनीलानी जामवंत अंगाला सुग्रीव कपिनाथ विभीषण कर्णांगात श्री रघुनाथ प्रातिती रूप धारण केलं भगवान रामचंद्राने नळ जांबवंत अंगात गजगवाय गवाक्षय तारू तरळ ताराक्षय पण दधिमुख बलवान वीर होते सगळ्यांनी देवाला विनंती केली देवा असं करू नका अकाळी करू नये कामत क्षेत्रामध्ये नवीसरती पहावो करावे ना अकाल अकाल ज्या वेळेला जे व्हायला पाहिजे ते झालं तर ठीक नाहीतर उन्हाळ्यात पाणी पडत अकाल पावसाळ्यात उन्हाळा पडत अकाल हिवाळ्यात पाणी पडलं त्याला अकाल म्हणायचं लक्षात ठेवा ज्या काळात जे व्हायला पाहिजे ते योग्य असतं अयोग्य जर झालं तर भक्तगण म्हणले देवा सगळ्या सृष्टीला निर्माण करणारे तुम्ही आणि आज लक्ष्मणाच्या विरहानं एकासाठी राग राग आणून सगळ्याला मारता की काय बोला देवाला प्रश्न केला महत्वाचा देवा तुमची बायको कोणा नेली म्हणजे रावणाने नेली रावणाला मारा की आम्ही काय केलं रात्रभर बसून इथं बसल्या आमच्यावर डोळे वाचल्या काय बोला एकाच्या अपराधासाठी समाने हे प्रतिपादनाची गोष्टी केवी जगदेती बोलावी अपराध एका रावणाने केला तुमची पत्नी नेली भगवान रामचंद्रा रावणाला मारा आम्ही तुमची सेवा करायला आले आम्ही काही करणार नाही असं बोलू लागलो सगळ्यांचा पिता पिता महाचा निरपराध बाळांचा संहार कैसा करीतोशी सगळ्या जगाला निर्माण करणारे ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचा बाप कोण आहे भगवान परमात्मा जे राम रूपाने नटलेला आहे तेव्हा भक्तगण म्हणू लागले देवा एवढी शक्ती तुमच्यामध्ये सगळ्यांचे तुम्ही आमचे आजोबा सांभाळ करायचं ते दिलं सोडून आणि असं करतो तसं करतो असं बोला म्हणून धरले दोन्ही चरण नको प्रेम गुणी धुकर बाळू रघुनंदन रघुदोपाच्या मला करे भक्तगण आले भगवान प्रभू रामचंद्रांच्या पायावर डोकं टेकलं आनंद ब्रह्मांडाच्या मालका याप्रमाणे राग राग करू नका माय बाप रागाला शांत करा भक्तगणाचा कृपाळ रामदीन दयाळ कृपा करो प्रणत बाळ श्रीराम याप्रमाणे जेव्हा भक्तांचा सांभाळ करणारे तुम्ही आहात सगळ्यांना पाळता तुम्ही सगळ्यांचे दुःख दूर करता सगळ्याला सुख देता एवढं तुमची शक्ती आगाध आहे जगाच्या पाठीवर असं आज भक्तगणाने भगवान रामचंद्रांची विनंती केली तर देवानं आणलेला होता ते आलेला नव्हता राग लक्षात जेव्हा काय झालं बोला तर त्या दिनाच्या तगा देखताची एकाएक वसुन्या कृपा पेवकनिवले देखता या रूपे याप्रमाणे आकाशामधून पाणी पडतं कोणासाठी चातक नावाचं एक पाखरू आहे महाराज चातक नाव ऐकलेले तुम्ही आकाशामधून पाणी पडू लागलं तर चातक वरचेवरी चोंचीत घेते खाली पडलेलं पाणी पित नाही डोहातलं पाणी पित नाही गंगेतलं पाणी पित नाही
शिशीतलं पाणी नसल कळालं तर असो याप्रमाणे भगवान परमात्माला भक्तगण बोलू लागले. बोला निज भक्तांचे वचन नुलंगी तर गुणंदन केले कोणाचे उपशमन भक्तावगण न करीच. कसं होईल महाराज निज भक्त म्हणजे कोण? निजून रामायण ऐकणारे काय आपापल्या घरी की इथं मंदिर मंडपात येऊन. निज म्हणजे जवळचे लाडके. लाडक्या भक्तांनी बोलल्यानंतर देवानं आणलेला होता, आलेला नाही. राग शांत केला. अध्याय 6 संपला. हो 7व्या अध्यायासाठी आमच्या भागाचे भूषण मी बोलून गेलो. हरिभक्त परायण भाऊसाहेब जे आहेत त्याला शेवट करायचा. बोला एका एकाधनाधनी नादिनी गोष्टी हरिदास राम मिठी ब्रह्मत्व सृष्टी हे लावे. म्हणून नाथराज जनार्दन स्वामीला शरण जाऊन श्रुती मायबापाला नम्र विनंती करतात. अत्यंत गोड पावन आणि कथा शेवटच्या अध्यायामध्ये तुम्हा आम्हाला सगळ्याला ऐकायला. एका जनार्दना चरणा प्रातुनी आरगुनंदन केले क्रोधाचे पथमांनी जगन कृपाळू. म्हणून नाथराय पुन्हा जनार्दन स्वामीला शरण जाऊन श्रुती मायबापांना नम्र विनंती करतात. देवाने आणलेला राग होता. भक्तगणाने विनंती केली. देवानं आणलेल्या रागाला शांत केलं आणि भावार्थ रामायणातील शक्ती प्रसंगामधील 6वा अध्याय म्हणजे 48वा युद्धकांडाचा क्रमांक पाहिला तर या ठिकाणी समाप्त होतो. भावात रामायण युद्धकांडे काकाटिकाया रघुनाथ गोलोकशम नामास्तत्वारी अध्याय गोडः पुंडलीक श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.